नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, एखादा विद्यार्थी असा असतो की जो परीक्षेत नापास झाला की आपण कसे वेगवेगळ्या कारणांमुळे नापास झालो. खरं तर आपल्यामध्ये क्षमता होती, आपण पास होऊ शकलो असतो, आपण अभ्यास केलेला होता, पण आपण आजारीच पडलो, आपण नेमकं त्यावेळेला जाऊ शकलो नाही, कुठेतरी ट्रॅफिक जॅम असल्यामुळे परीक्षेपर्यंत पोचूच शकलो नाही. ही सगळी वेगवेगळी कारणं जी आहेत ती दिली जातात आणि असा दावासुद्धा केला जातो की आपण पुढे जेव्हा परीक्षा देऊ तेव्हा आपण दणदणीत यश त्याच्यामध्ये मिळवू. असे अनेक विद्यार्थी असतात. सध्या पाकिस्तानचे जे लष्कर प्रमुख आहेत, ज्यांना फील्ड मार्शल ही उपमा दिलेली आहे, ही एक पदवी दिलेली आहे. खरं तर ते आपल्या सगळ्या एकंदरीत ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान कशा पद्धतीने अपयशी ठरले हे सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. पण तरी देखील त्यांना फील्ड मार्शल ही पदवी दिली आहे. आणि असे असीम मुनीर हे सध्या हाच प्रयत्न करत आहेत. अशात नापास झालेल्या विद्यार्थ्याप्रमाणे सगळीकडे सांगत सुटलेले आहेत की आपण यशस्वी होणार आहोत. आपण जे काही अपयश म्हटलं जातं आहे तसं अपयश नाही आहे, त्यासाठी वेगवेगळी कारणं आहेत. ही सगळी कारणं सांगत हे असीम मुनीर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना दिसतात. ज्या वेळेला ऑपरेशन सिंदूर झालं त्यानंतर आपण पाहिलं असीम मुनीर किंवा शहबाज शरीफ जे पंतप्रधान आहेत पाकिस्तानचे, हे वेगवेगळ्या ठिकाणी जात होते आणि आपणच कसे यशस्वी ठरलो हे सातत्याने सांगत होते. आपलीच पाठ थोपटून घेत होते की भारतच पराभूत झालेला आहे जणू आणि आम्हीच जिंकलेलो आहोत, आम्हीच भारताची विमानं पाडली, आम्हीच भारतावर हल्ला केला किंवा भारताचे हल्ले जे आहेत ते परतवून लावले, हे सगळं सांगत होते. पण आपलं अपयश झाकण्याचा प्रयत्न जे आहे ते वारंवार करत होते. पण अर्थात सगळ्यांना माहिती होतं की त्यांना कितपत यश मिळाले की अपयश मिळाले याची सगळी जाणीव जी आहे ती सगळ्या पुराव्यानिशी सिद्ध झालेली होती. आता हेच असीम मुनीर हे शनिवारी नौदलाला त्यांनी भेट दिली. एका नौदल अकादमीला भेट देण्यासाठी ते गेले. त्या ठिकाणी जी पासिंग आऊट परेड असते, नवीन जे विद्यार्थी तयार झालेले असतात, नवीन जवान तयार झालेले असतात, तर ते उत्तीर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं एक प्रकारे अभिनंदन करण्यासाठी ती परेड असते. तर तिथे असीम मुनीर गेलेले होते आणि तिकडे पुन्हा एकदा त्यांनी आपल्या शौर्याचा राग जो आहे तो आळवला. म्हणजे आपणच कसे पाकिस्तानने कशा पद्धतीने उत्तर दिलं, भारताला कसं प्रत्युत्तर दिलं, अत्यंत सावधपणे दिलं. भारताने पाकिस्तानला चेतवण्याचा उचकवण्याचा वारंवार प्रयत्न केला, पण पाकिस्तानने त्याला न बचता अत्यंत संयमीपणे उत्तर दिलं. भारतच पाकिस्तानमध्ये दहशतवाद निर्माण करतोय, भारतातल्या अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप करतोय, त्यातून पाकिस्तानमध्ये अराजक असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, असं सगळं त्यांनी त्या ठिकाणी सांगून एक प्रकारे भारतावर खापर फोडण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातून भारतच हे सगळं करतोय, आपण मात्र अत्यंत चांगले आहोत, अत्यंत चांगल्या भावनेने आपण सगळं काम करतोय हे सांगायला ते विसरलेले नाही. त्याच वेळेला त्यांनी काश्मीरचा रागसुद्धा आळवला, जो पाकिस्तान इतकी वर्ष आळवतोच आहे की काश्मीर आपलाच अविभाज्य भाग आहे. काश्मीरसाठी जे कोणी त्या ठिकाणी शहीद होत आहेत ते सगळे आपले बंधू आहेत आणि भारतानेच हे काश्मीर बळकावलेलं आहे हे सुद्धा सांगायला ते विसरले नाही. आणि हे सगळं जे का करतायत हे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आपण कसे यशस्वी ठरलो. आपण अपयशी नाही आहेत, आपण फील्ड मार्शल आहोत, फील्ड मार्शल नाही आहोत हे सांगण्याचा प्रयत्न असीम मुनीर वारंवार करतायत. पण हा सगळा प्रयत्न जो आहे तो पूर्णपणे उघडा पडलेला आहे. आज जेव्हा ते नौदलासमोर हे सगळं सांगतायत, त्याच नौदलाला कशा पद्धतीने आपण कोंडीत पकडलं होतं याच ऑपरेशन सिंदूर दरम्यान, याचा एक वृत्तांत जो आहे तो नुकताच वेगवेगळ्या वाहिन्यांवर म्हणा किंवा वेगवेगळ्या वेबसाईटवर प्रसिद्ध झाला. सूत्रांच्या हवाल्यानुसार ते सांगण्यात आलं की भारताने कशा पद्धतीने नौदलाची प्रचंड कोंडी केली आणि ती इतकी कोंडी झाली की शेवटी सहन न होऊन पाकिस्तानला भारताकडे प्रस्ताव पाठवायला लागला की आम्हाला सीज फायर करायचे, म्हणजे आम्हाला थांबवायचे, आता आणखी हल्ले आम्ही सहन करू शकत नाही, आणखी कोंडी सहन करू शकत नाही, आम्हाला गुदमरायला झालेला आहे. हे सांगण्यासाठीच पाकिस्तानला पाऊल उचलावं लागलं असा सगळा हा वृत्तांत सांगतो की नौदलाची कशी कोंडी केली भारतीय नौदलाने.
अर्थात यापूर्वी भारताचे जे व्हाईस ॲडमिरल आहेत एन प्रमोद, त्यांनी सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की भारताची पूर्ण सज्जता होती, फक्त हिरवा कंदील मिळायची बाकी होती की आपण पाकिस्तानचं नौदल जे आहे त्याला जलसमाधीच दिली असती. पण अर्थात ते करण्याची वेळ आली नाही, कारण पाकिस्तान अगदी गुडघ्यावरच आला, शरणच गेला की आम्हाला सीजफायर करायचे. तर तो वृत्तांत जो आहे तो तेच सांगतोय की कराची बंदर, ज्या ठिकाणी पाकिस्तानचा सर्वाधिक व्यापार चालतो, 60% जवळपास व्यापार हा कराची बंदरावर चालतो, त्या कराची बंदरालाच लक्ष्य करण्याचं भारतीय नौदलाने ठरवलं होतं. आणि त्या दृष्टीने समुद्रामध्ये ज्या पद्धतीच्या सगळ्या लढाऊ जहाजांचा वापर करायचा, लढाऊ विमानांचा वापर करायचा, क्षेपणास्त्रांचा वापर करायचा, हे सगळं ठरलं होतं. सगळी लक्ष्य ही निश्चित झालेली होती, फक्त हिरवा कंदील मिळायची बाकी होती. रशियन बनावटीची ज्या पाणबुड्या आहेत किलो नावाच्या, त्या पाणबुड्या तयार होत्या, त्याच्यावरची क्लब मिसाईल्स तयार होती, ब्रह्मोस मिसाईल तयार होती, MiG-29 ही जी लढाऊ विमान आहेत ती सुद्धा तयार होती लढाऊ जहाजांवर. हे सगळं पाहिल्यानंतर पाकिस्तानची जाम घाबरगुंडी जी आहे ती त्यावेळेला उडाली. आणि ते त्यांनी पाहिलं की त्यांची जी लढाऊ जहाज आहे, त्यांची लढाऊ विमानं ही पुढे सरकू सुद्धा शकली नाहीत, बाहेर सुद्धा पडू शकली नाहीत की जाऊन भारतातल्या एखाद्या लक्ष्यावर प्रहार करावा, आघात करावा, ही हिंमत सुद्धा त्यांची झाली नाही. अशा पद्धतीने नौदलाने त्यांची कोंडी केली. आणि त्याच नौदलाच्या अकादमी समोर आता असीम मुनीर जाऊन आपला गुणगौरव गातायत की आम्ही कशा पद्धतीने उत्तर दिलं भारताला, आम्ही कशा पद्धतीने संयमीपणे प्रत्युत्तर दिलं, भारतानेच आम्हाला चेतवण्याचा, उचकवण्याचा प्रयत्न केला, हे असीम मुनीर यांना सांगावं लागते. असीम मुनीर यांच्या या सगळ्या भाषणाच्या दरम्यानच हा सगळा वृत्तांत प्रसिद्ध झालेला आहे. त्याच वेळेला असीम मुनीर जे बोलत आहेत या माध्यमातून पुन्हा एकदा ते पाकिस्तानी जनतेची शाबासकी मिळवण्याचा, पाकिस्तानी जनतेचा आशीर्वाद मिळवण्याचा किंवा पाठबळ मिळवण्याचा प्रयत्न सुद्धा करतायत. याचं कारण काय, झालेली हार जी आहे ती सगळ्या लोकांनी बघितलेली, पण ती हार मान्य करायची नाही. म्हणून मग काश्मीरचा सुद्धा आधार घेत आहेत. काश्मीर हे आपलंच आहे, काश्मीरला बळकवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याचबरोबर आत्ताच जी एक घटना त्या ठिकाणी घडली आणि गेल्या काही दिवसांमध्ये अनेक घटना अशा पाकिस्तानमध्ये घडलेल्या आहेत ज्यात पाकिस्तानी सैनिक लक्ष्य केले गेलेले आहेत, मारले गेलेले आहेत. आत्तापर्यंत जवळपास 300 पाकिस्तानी सैनिक पाकिस्तानातच मारले गेलेले आहेत. आणि ते कशामुळे, तर खैबर पख्तूनवा हा जो भाग आहे किंवा बलुचिस्तान आहे त्या ठिकाणचे जे काही संघटना आहेत ज्या स्वतंत्र होऊ पाहत आहेत, आपला भाग स्वतंत्र करू पाहत आहेत पाकिस्तानपासून, ते सातत्याने पाकिस्तानी सैनिकांवर आक्रमण करत आहेत. आणि आता या खैबर पख्तूनख्वा या ठिकाणी 13 पाकिस्तानी सैनिकांना मारण्यात आलं. तर याचं खापर सुद्धा असीम मुनीर यांनी या नौदल अकादमीच्या भाषणामध्ये कोणावर फोडलं, तर भारतावरच, की भारत पहा आमच्या इथे हे सगळं घडवून आणतोय, अराजक माजवतोय. म्हणजे आपलं अपयश झाकण्यासाठी असीम मुनीर हे कोणत्याही थराला जाऊन भारतावर आरोप करायला कुठेही मागे पुढे पाहत नाहीयेत. अर्थात भारताने त्याला उत्तरही दिलं की अशा पद्धतीने तुमच्या अंतर्गत बाबीत हस्तक्षेप करण्याची आम्हाला कोणती गरज नाही, हा सगळा तुमचा मामला आहे. त्यामुळे असीम मुनीर यांचा सातत्याने प्रयत्न आहे. आधी आर्मीच्या वेगवेगळ्या तळांवर जाऊन स्वतःला शाबासकी मिळवली, फील्ड मार्शल हे पद जे ते मिळवलं अपयशी असून सुद्धा. आता ते नौदलाच्या अकादमीवर जाऊन नौदल सुद्धा आपल्याला कोणती तरी अशी पदवी देईल, आपल्याला शाबासकी देईल, यासाठी प्रयत्नशील आहेत. आता तर आपण पाहतोय की दहशतवादी तळ जे आपण उद्ध्वस्त केले होते ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान, ते सुद्धा पुन्हा तयार केले जात आहेत. का, जेणेकरून कदाचित भारतावर पुन्हा हे दहशतवादी हल्ले करता येतील. पण आता मात्र पाकिस्तानला ताक सुद्धा फुंकून प्यावं लागणार आहे हे त्यांना माहिती आहे. कारण ऑपरेशन सिंदूर हे बंद झालेलं नाहीये, संपलेलं नाही, ते फक्त काही काळासाठी थांबलेले आहे. कारण पाकिस्तानने
शरण येऊन गुडघे टेकून आपल्याकडे सीज फायरची मागणी केली. आणि त्याचं कारण होतं नौदलाने केलेली कोंडी, लष्कराने केलेली कारवाई, हवाई दलाने केलेली अचूक कारवाई, या सगळ्यामुळे शेवटी पाकिस्तानलाही माफी मागावी लागली, शरण यावं लागलं. पण तरी देखील जी खुमखुमी आहे पाकिस्तानमधली ती काही जात नाही, जी असीम मुनीर यांच्या भाषणातून दिसून येते. त्यामुळे पुन्हा एकदा ते तळ वसवायचे, पुन्हा एकदा त्यांना सुस्थितीत आणायचं आणि तिथे पुन्हा एकदा दहशतवाद्यांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात करायची, असा प्रयत्न पाकिस्तान करणारच आहे, तो थांबणार नाही. आणि त्यातून पुन्हा एकदा असीम मुनीर दाखवण्याचा प्रयत्न करतील की आपण थांबलेलो नाही आहोत, काश्मीर आपण जिंकण्याचा प्रयत्न पुन्हा करणार आहोत, भारताला आपण दणका देणार आहोत. आपलं अपयश झाकण्यासाठी असीम मुनीर हे अशा पद्धतीने कोणत्याही थराला जाऊ शकतात, हेच याच्यातून दिसून येतं. अर्थात भारत जो आहे तो या सगळ्याला उत्तर देण्यासाठी समर्थ आहे. किंबहुना ऑपरेशन सिंदूर मार्फत जे उत्तर आपण दिलेलं आहे जबरदस्त, त्यातून पाकिस्तान अजूनही सावरू शकलेलं नाही. त्यामुळे येत्या नजीकच्या काळात काही करेल असं वाटत नाही, पण खुमखुमी मात्र निश्चितच आहे. आपण पास होऊ, पप्पू पास हो जाएगा असं सांगायला ते अजिबात कचरत नाही आहेत असीम मुनीर. इतका जो कोडगेपणा या लोकांमध्ये आहे तो या निमित्ताने दिसून येतो. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.